प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। एरंडोली तालुका मिरज येथील महेशदादा मोरे यांचे आमदार सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे एरंडोली येथील धडाडीचे नेते व एरंडोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशी ओळख आहे। त्यांनी राजकारणाचा कोणताच वारसा नसताना सर्वसामान्यांच्या हितासाठी राजकारणात पाऊल टाकलं। खरं तर कुटुंबात राजकारणाचा कोणताच वारसा नाही। राजकारण सर्वसामान्यांच्या हितासाठी करावे, लोकांपर्यंत भाजपच्या धोरणातून होत असलेल्या देशाचा विकास गावापर्यंत पोहोचावा हे उद्दिष्ट बाळगून त्यांनी राजकारणात प्रवेश केला। 2017 साली भाजपच्या चिन्हावर त्यांच्या पत्नी सुजाता मोरे यांनी प्रथमच जिल्हा परिषद गटातून पक्ष नेतृत्वाने उमेदवारी दिल्याने स्वीकारून ती लढवली। थोड्याफार फरकाने त्यांचा पराभव झाला। मात्र या गटामध्ये काँग्रेसचे वर्चस्व असतानाही भाजपने अतिशय आव्हानात्मक स्थितीतून मिळवलेली मतेही चर्चेचा विषय ठरली। या जोरावर महेशदादा मोरे यांचे राजकारणातील महत्त्व वाढले। महेशदादा मोरे यांना यावेळी जनतेच्या अडचणी, जनतेने भरभरून मते आपणास का दिली याचा थोडाफार अंदाज आला। त्यांनीही यानंतर सर्वसामान्यांच्या कामासाठी वेळ देणं, जनतेची कामे करून देणे यासारखी कामे त्यांच्या माध्यमातून होऊ लागली। 2021च्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांनी एरंडोली गावची निवडणूक लढवली। मोठ्या मताधिक्याने जनतेने त्यांना स्वीकारले। 17 ग्रामपंचायत सदस्य असणारे एरंडोली ग्रामपंचायत ते माजी उपसरपंच म्हणून गावचे कामकाज पाहिलं। आपल्या आधिपत्याखाली गावामध्ये मोठी विकास कामे व्हावीत, अंतर्गत रस्ते, प्रलंबित प्रश्न मार्गी लागावेत म्हणून त्यांचा नेहमीच प्रयत्न सुरू असतो। गाव राजकारण विरहित होऊन विकास कामांसाठी सर्वांनी एकत्रित यावे असे त्यांचे नेहमीच मत असतं। सर्वच पक्षातील व्यक्तींशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत। गावांमध्ये गटातटाचे राजकारण असले तरी महेश मोरे हे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून पुढे येत आहे। त्यांच्या या कार्याला सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व मिरज विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुरेशभाऊ खाडे यांची मोलाची साथ मिळत आहे। महेशदादा मोरे यांनीही वेळोवेळी सुचवलेल्या विकास कामांना भाऊंनी नेहमीच भरभरून निधी दिला आहे। जनसामान्यांच्या अडचणी ओळखून त्या पूर्ण करण्यात महेश मोरे हे बहुतांशी आघाडीवर आहेत। त्यांच्या या वाटचालीस समस्त महेशदादा मोरे युवा मंच, संयुक्त राजे ग्रुप एरंडोली व तमाम एरंडोली व पंचक्रोशीतील जनतेकडून हार्दिक शुभेच्छा।